मित्रमंडळी, आपल्याला या ऑक्टोबर महिन्यामध्ये एक महत्त्वाचं काम करायचं आहे कपाशी या वाणसाठी स्पेशल. तर अशा वेळेस आपल्याला या ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला युरिया व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. युरिया हा वेळेवर दिला पाहिजे, त्यामुळे कपाशी हिरवी पडते आणि बोंडसुद्धा चांगल्या प्रकारे पकडलेले दिसून येते आणि प्लस त्यामध्ये त्याची जी वाढ आहे म्हणजे लाईफ टाईम आहे तो वाढते. अशामुळे आपल्याला उत्पन्नामध्ये वाढ झालेली दिसून येते. अन्यथा जर आपण युरिया दिला नाही कपाशीला तर जे कपाशीची जी लिमिट आहे ती लवकर कमी होऊन जाते आणि बोंड जे वगैरे लागलेले असेल तेवढे फुटून जाते आणि त्याची वाढ रोखून जाते आणि कपाशी वाढायला चालू होऊन जाते. तर अशा वेळेस आपल्याला युरिया देणं महत्त्वाचं आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये. प्लस तुमच्याकडे पाणी जर असेल तर पाण्याची सोय करणं महत्त्वाचं आहे. तुम्ही पाहू शकता मित्र हो, या प्लॅटमध्ये पाण्याची व्यवस्था चालू आहे. दांडाने पाणी चालू आहे, तुम्ही पाहू शकता. तिकडनं पाणी येऊन राहिलं आणि असे या दिशेनं इकडे जात आहे. तर जर पाण्याची व्यवस्था असेल तर आता इथेच बघा ना, आता इथे सुरुवातीत पाणी देणं चालू आहे. पाणी दिल्यानंतर आपल्याला इथे युरिया टाकायचा आहे. युरिया टाकल्यामुळे ॲटोमॅटिक युरिया पूर्णपणे त्यामध्ये मिसळून जाते. पाणी दिल्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. जर पहिले युरिया दिला आणि नंतर जर पाणी जर सोडलं आपण तर युरिया वाहून जाऊ शकते. तर अशा वेळेस आपल्याला पहिले पाणी देऊन द्यायचं आणि नंतर युरिया फेकून द्यायचा. याच्या दोन पद्धती आहे. युरिया तुम्ही डोबून देऊ शकता किंवा मग या तासाने फेकून देऊ शकता. दोनही चालते, पण बेटर कोणती राहते? डोबून दिलेली बेटर राहते. तर इथे जी कपाशी आहे ही बेडवरची आहे मित्र, तुम्ही पाहू शकता. बेडवर कपाशी आहे. इथे अति पाऊस झाल्यामुळे इथे पराठीची वाढ तेवढी झालेली दिसून येत नाही, परंतु बेडवर असल्यामुळे कपाशीची वाढ एवढी झालेली आहे इथे. तर आता पाण्याची व्यवस्था चालू आहे. पाणी दिल्यामुळे काय होते मित्रमंडळी, जे खालचे बोंड आहे इथे लागलेले दिसून येतं, हे खालचे बोंड झाले. हे तर व्यवस्थित भरते, पाणी न दिल्यामुळे तरीसुद्धा भरून जाते. पण युरिया आणि प्लस पाणी दिल्यामुळे अशी व्यवस्थापन जर कपाशीचं केलं तर हे जे वरचे जे बोंड लागलेले दिसून येत आहे हे सुद्धा चांगल्या प्रकारे भरते आणि याचं जे वजन आहे ते सुद्धा जास्त भरून येते. जर तुम्ही पाणी दिलं नाही तर जे वरचे बोंड आता समजा लागलेले आहे ते हलके भरते. हा फरक पडतो. तर मित्र हो, कपाशीला पाणी आणि युरिया हे नक्की द्या. जर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असेल तर पाणी भरपूर प्रमाणामध्ये तुम्ही देऊ शकता. दांडाने सोडू शकता किंवा मग तुम्ही स्प्रिंकलरने सुद्धा देऊ शकता, जर कपाशीला बोंड जर तुमचे फुटले नसेल तर.